भंडारा जिल्हा हा तलावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आहे. सध्या मात्र भंडारा जिल्ह्यातील अति तापमानामुळे सध्या गावातील तलाव जे आहेत हे कोरडे पडू लागलेले आहेत. आपण सध्या बघू शकता की मी एका तलावाजवळ आहे आणि तुम्ही बघू शकता की हे जे चित्र दिसत आहेत की गावातील तलाव आहेत हे सध्या कोरडे पडल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. हे जे गावातील तलाव आहेत हे त्याच्यामुळे गावातील नागरिकांना पिण्याची पाण्याची सोय निर्माण होत असते. गावातील जनावरं आहेत त्यांना पिण्याची सोय निर्माण होत असते. त्यामुळे सध्या आता जे कोरडे जिल्ह्यातील तलाव आहेत ते कोरडे पडत चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. हा मान्सून जो आहे तो उशिरा पडल्यामुळे सध्या तलाव जे आहेत ते आता कोरडे पडत आहेत. समजा मान्सून उशिरा पडलं तर नक्की गावातील समस्या आहे ते ते सुद्धा पुढे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सध्या आता भंडारा जिल्हा हा तलावाचा जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी सध्या उष्णतेमुळे आणि हवामान जे उशिरा येत असल्यामुळे तलाव जे आहेत ते कोरडे पडू लागलेले आहेत. त्यामुळे सध्या गावातील जी पाण्याची समस्या आहे ते सध्या निर्माण होताना पाहायला मिळते आहे. सूरज बागडे, जय महाराष्ट्र न्यूज, भंडारा.